नमस्कार, तुमचं स्वागत आहे मैत्रीणमध्ये. आज आपण बोलणार आहोत आपल्या मनाबद्दल. तुम्हाला माहिती आहे का, आपल्या मेंदूला आपण तसं वळण लावू शकतो. आज मी तुम्हाला एक अशी माइंड ट्रिक सांगणार आहे, जी वापरून तुम्ही कठीण प्रसंगातही शांत राहू शकाल. आपल्या मेंदूला आपण हवं तसं वळण लावू शकतो. आज मी तुम्हाला एक अशी माइंड ट्रिक सांगणार आहे, जी वापरून तुम्ही कठीण प्रसंगातही शांत राहू शकाल. या ट्रिकला म्हणतात 5, 4, 3, 2, 1 टेक्निक. जेव्हा तुम्हाला खूप जास्त टेन्शन येतं किंवा कोणाचा तरी खूप राग येतो, तेव्हा आपलं मन भूतकाळात किंवा भविष्यकाळात पळत असतं. त्याला वर्तमानात आणण्याची ही ट्रिक वापरायची आपण. 5 गोष्टी, तुमच्या डोळ्यांना दिसणाऱ्या 5 गोष्टींची मनातल्या मनात नावं घ्यायची आहेत. आता उदाहरणार्थ खिडकी, पंखा, झाड किंवा टी व्ही, टेबल अशी नावं घ्यायची तुम्ही. आता दुसरं आहे 4 गोष्टी, अशा गोष्टी ज्यांना तुम्ही स्पर्श करू शकता. उदाहरण तुमचे कपडे, तुमची ओढणी, तुमची खुर्ची असे. आता तिसरं आहे असे 3 आवाज जे तुम्हाला ऐकू येत आहेत. उदाहरणार्थ पक्ष्यांचा आवाज, घड्याळाची टिकटिक. आणि आता दुसरं आहे असे 2 वास जे तुम्हाला घेता येतील. मोगऱ्याचा वास असेल किंवा मग तुमच्या इथं स्वयंपाकाचा वास असेल किंवा फोडणीचा वास असेल तुमच्या घरामध्ये, तो वास तुम्ही अनुभवू शकता. आता लास्ट आहे एक गोष्ट अशी, एक चांगली गोष्ट जी तुम्हाला स्वतःबद्दल आवडते. आता उदाहरणच समजा तुमचं कुणाशी तरी भांडण झालं आहे आणि तुम्हाला खूप रडू येतं आहे. अशावेळी ही ट्रिक केल्यामुळे तुमचा मेंदू भांडणावरून हटून या 5 गोष्टी शोधण्यात गुंतला जातो. अवघ्या 1 मिनिटात तुमची धडधड कमी होते आणि तुम्ही शांतपणे विचार करू शकता. ही ट्रिक आजच वापरून बघा. तुम्हाला कसं वाटलं मला नक्की सांगा. ही माहिती आपल्या मैत्रिणींसोबत शेअर करा, कारण शांत मन हीच आपली सर्वात मोठी शक्ती आहे. धन्यवाद.